आता आमच्या लग्नाच्या लोकेशनला आहोत आणि डिस्कशन्स तुम्ही जसं बघता तसं चालू आहेत. दिस इज गोइंग टू बी आवर वेडिंग लोकेशन. This is such a spontaneous and an impromptu video, but right now we are on our way from Thane to Alibag to visit our wedding location. आम्ही मस्त सकाळी निघालो. काही छान गार आहे बाहेर, जरा थंडी पडायला लागली. पहिले तर आम्ही बाबांकडे जाणार आहोत. आम्हाला थोड्या गोष्टी पिक करायच्या आहेत. एखाद्या वेळी आम्ही नाश्ता पण करू तिथे. आम्हाला त्या गोष्टी ड्रॉप करायच्या आहेत आणि मग आम्ही अलिबागला जाणार. आम्ही जस्ट घरी पोचलो. आईबाबांनी वरती नवीन खोली एक बांधली आहे आणि खालती घर आहे. मी दाखवते. बट लुक ॲट दिस AQI2. हिअर इज अ क्विक टूर ऑफ द रूम. आधी इथे फक्त टेरेसच होती, पण आता लग्न म्हणून वरती एक रूम बांधायची गरज होती, तर त्यांनी इथे एक रूम बांधली आहे. शेरू, गुड मॉर्निंग. मस्त सन बाथ घेत बसलाय. जरा ऊन आलंय, थंडी आहे तर जरा उन्हाचं छान वाटतंय. हा घराचा खालचा एरिया. इथे आम्ही मस्त अंगण केलं आहे, झोपाळा लावलेला आहे. आणि हा आमचा शेरू. आमचे गुणवंत कामगार काम करून दमलेले आहेत. सकाळपासून तो ड्राईव्ह करतो. सो वी आर जस्ट गोइंग टू रिलॅक्स हिअर फॉर अ बिट. सकाळी लवकर निघालो होतो, सो काहीच खाल्लं नव्हतं, म्हणून वल्लरीच्या आईंनी गरम गरम थालीपीठ केले आहेत. मस्त फ्रेशली कट पायनॅपल्स फ्रॉम द गार्डन, लोणी आणि थालीपीठ झालेलं आहे. तर आम्ही हे खाऊन पटकन निघू. आता आमच्या लग्नाच्या लोकेशनला आहोत आणि डिस्कशन्स तुम्ही जसं बघता तसं चालू आहेत. दिस इज गोइंग टू बी आवर वेडिंग लोकेशन. सो हे लोकेशन आहे. ॲक्च्युली इथे ह्याच्या आधी कधीच लग्न झालं नाही आहे. आमचं पहिलेच लग्न होणार आहे. हे थोडंसं अंडर कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट काइंड ऑफ आहे. खूप पाऊस असल्यामुळे बऱ्याच गोष्टी झाल्या नाहीत. घेऊ पाहिजे त्यांना आता काय प्रॉपर्टी असेल तर. ती आम्हाला गाडीने ते चुकवलं आणि येताना बाहेर पडलो आणि तुमच्या इथून खाली उतरलं की लगेच त्यांचं आहे. आम्ही कुठे गेलो काय. ही लास्ट विजिट असणार आहे आमची बिफोर द वेडिंग. आता आम्ही इतक्यात येऊ नाही शकत. अँड बिकॉज द एरिया इज अंडर डेव्हलपमेंट राईट नाव. मला एकदा येऊन चेक करायचं होतं की पावसामुळे काय किती ओके आहे सगळं. सो आम्ही जस्ट बसून सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. सो येस, दिस वॉज द वेडिंग लोकेशन BTS. खूप घाई गडबडीत होतो, खूप तयाऱ्या राहिल्या आहेत म्हणून खूप कमी शूट केलं. बट या, थँक्यू फॉर वॉचिंग अस. दिस इज वल्लरी अँड मीर सायनिंग ऑफ अँड सी यू इन द नेक्स्ट वन.